नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज अगदी चटपटीत अशी रेसिपी आपण बनवतो आहे. तर यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 2 चमचे तेल घालायचं आहे. आता तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि यानंतर पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे. आता याचा थोडासा सॉफ्ट असा गोळा मळून तयार झाला आहे. आता यावरती पुन्हा अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तर व्यवस्थित असं तेल याला चोळून आता झाकून आपण हे बाजूला ठेवून देऊया सेट होण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की इथे लसूण घातले. 4 ते 5 पाकळ्या लसूण मी बारीक चिरून घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि अर्धा इंच आलं इथे किसून घातलं आहे. हे सगळं आता तेलावरती परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. कांदा इथे मी 1 ते 2 मिनिटं परतून सॉफ्ट करून घेतला. आता यामध्ये भाज्या घालूया. तर इथे एक मोठी वाटी मी कोबी घेतला आहे. अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी. याबरोबर इथे 1 वाटी किसलेलं गाजर घालायचं आहे. आता या भाज्या आपण परतूया. गॅस मोठा करायचा आहे आणि भाज्या परतायच्यात म्हणजे भाज्या छान क्रंची होतील. आता इथे मी पनीर घालते. तर अर्धी वाटी पनीर मी किसून यामध्ये घातलं आहे. तर आज आपण अगदी चटपटीत असे तंदुरी मोमोज बनवतो आहे. इथे मी मैदा वापरला, पण जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर याआधी मी जी मोमोजची रेसिपी दाखवली होती त्यामध्ये मी रवा आणि गव्हाचं पीठ वापरलं होतं. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोमोजचं जे बाहेरचं कवर आहे ते बनवू शकता. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा काळी मिरी पूड घातली आणि 2 चमचे सोया सॉस घातला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मोमोज तुम्ही बनवत असाल, एकदा हे तंदुरी मोमोज तुम्ही बनवून पहा. खूपच चमचमीत होतात आणि मुलांनाच का मोठ्यांनासुद्धा आवडतील अशी रेसिपी आहे. आता हे जे आपलं स्टफिंग आहे त्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ही पेस्ट तयार केली. तर ही यामध्ये सगळीकडे अशी पसरवून घालायची आहे. आणि या पेस्टमुळे आपल्या हे जे स्टफिंग आहे त्याला पाणी सुटणार नाही. पुन्हा हे 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. यावरती कोथिंबीर पसरवायची आहे आणि हे आपलं स्टफिंग तयार आहे. गॅस बंद करूया. हे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते सुद्धा छान सेट झालं आहे. तर आता आपण मोमोज बनवायला सुरुवात करूया. यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे. आता हा आपण लाटून घेऊ. पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची. पाणीपुरीच्या पुरीपेक्षा थोडी मोठी अशी पुरी लाटायची आहे. ही पहा अशी लाटून तयार आहे. आता यावरती स्टफिंग घालायचं आहे. 1 चमचा स्टफिंग इथे घातलं. आता याला आपण शेप देऊया. तर आपण जसं नेहमी मोदक बनवतो त्याप्रमाणे त्याला
पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्हाला जो सोपा वाटेल आकार तो तुम्ही मोमोजला देऊ शकता. तर इथे अशा मी याला पहा कळ्या पाडून घेते, फोल्ड करून घेते. तर एका बाजूने अशा पहा घड्या काढल्यात मी. आता दुसऱ्या बाजूने पहा दोन्ही बाजूच्या चिटकवून घ्यायच्या. आणि याचे जे दोन्ही कॉर्नर्स आहेत ते सुद्धा एकमेकाला असे चिटकवायचे. तर मी असा शेप दिलाय. तुम्हाला जो जमत असेल तो शेप तुम्ही देऊ शकता किंवा मोदकाप्रमाणे शेप दिला तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी आणखी मोमोज तयार करून घेते. तर इथे पाहू शकता असे सगळे मोमोज मी इथे तयार केलेत. आता हे तुम्ही स्टीमसुद्धा करू शकता. पण आज आपण तंदुरी मोमोज बनवतो आहे, त्यामुळे आपण आधी यांना फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर तंदुरी मसाल्यामध्ये हे आपण घोळवून याला आपण तंदुरी मोमोज तयार करणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे फ्राय करून घेऊया. त्याआधी तंदुरी मसाला तयार करून ठेवूया. तर इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे. यानंतर इथे आता मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. तुमच्याकडे जर ही नसेल तर तुम्ही नेहमीचं लाल तिखट इथे वापरू शकता. रंग छान येईल. इथे आपण कुठलाही रंग वापरत नाही आहोत, त्यामुळे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरते रंगासाठी. तेलामध्ये घातल्यामुळे मिरची पावडर जी आपण घालतो याचा रंग खूप छान उठून येतो. व्यवस्थित तेल आणि लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये दही घालायचं आहे. तर मी इथे 200 ग्राम दही एका सुती कापडामध्ये बांधून ठेवलं होतं. तुम्ही चाळणीमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवू शकता आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि घट्ट असं हे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यानंतर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे. आणि यानंतर 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. अर्धा चमचा कसुरी मेथी घातली आहे. मीठ घालायचं आहे थोडंसं आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा आपला तंदुरी मसाला तयार आहे. फ्राय केल्यानंतर मोमोज आपण या तंदुरी मसाल्यामध्ये घोळवून भाजून घेणार आहोत. अतिशय चवदार होते ही रेसिपी. एकदा तुम्ही करून पहा, नेहमी बनवाल. इतकी वेगळी आणि मस्त अशी रेसिपी आहे. त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून अगदी स्मूथ असं हे तयार करून घेतलं आहे. आता आपण मोमोज फ्राय करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मोमोज घालायचे आहेत. तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. एका वेळेस तुम्ही 3 ते 4 मोमोज घालू शकता. सगळीकडून एकसारखे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलेत. पहा रंग किती मस्त आला या मोमोजना. फ्राय केल्यानंतर हे मोमोज आपल्याला तंदुरी मसाल्यामध्ये घालायचे. तर इथे पहा सगळे मोमोज फ्राय करून घेतलेत. आता हे आपल्याला तंदुरी मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचे. अगदी युनिक अशी रेसिपी आहे. व्यवस्थित सगळीकडे तंदुरी मसाला लागला आहे. आता आपण हे काढून घेऊया.
आता इथे मी गॅसवरती अशी एक जाळी ठेवली आहे. यावरती हे मोमोज ठेवायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. खूप मस्त फ्लेवर येतो या मोमोजला. जर तुम्हाला हे सगळं करायचं नसेल आणि तुम्हाला फ्राय केलेले किंवा तुम्हाला ऑइल नको असेल तर तुम्ही स्टीम करून हे मोमोज तयार करू शकता. व्हेज पनीर मोमोज तुमचे तयार होतील. तर इथे पहा मी सगळीकडून असे हे भाजून घेतले. सगळ्या बाजूने फिरवून छान भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने आता सगळे मोमोज मी इथे भाजून तयार केलेत. आता यावरती बटर लावायचं आहे. गरम असतानाच बटर सगळीकडे लावून घ्यायचं. तर हे मस्त असे तंदुरी मोमोज तयार आहेत. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. नक्की करून पहा. लहान मोठे सगळ्यांना आवडेल अशी चटपटीत रेसिपी आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.